कर्म का करायचं? आता कर्म जेव्हा आपण म्हणतो की कर्म तर सातत्याने घडायला हवं. दुसरा नियम आहे, पहिला नियम आहे निस्वार्थ वृत्तीने केलेलं कर्म. दुसरा नियम आहे आपण करत असलेल्या कर्माला आसक्त न होणं. जेव्हा तुम्ही कर्म करत असताना आसक्त होता किंवा त्यात हे कर्म मी करतो आहे, मग लोकांनी ते ॲप्रिशिएट करावं, त्यांनी माझं कौतुक करावं, त्यांनी मला काही त्याचा मोबदला द्यावा, किंवा माझ्यामुळे हे सर्व घडतंय, अशी जर वृत्ती आली तर त्याचा तुम्हाला त्रास होतो. की जर लोकांनी त्याची दखल घेतली नाही तर तुम्ही तक्रार करता, मी एवढी वर्ष कार्य केलं, माझ्या पदरात काहीही मिळालं नाही, किंवा माझ्यामुळे हे मोठं कार्य उभं राहिलं. तुम्ही कुठलंही कार्य करा, कितीही भव्य दिव्य असू देत, इतरांच्या सहकार्याशिवाय ते घडणं अशक्य आहे. तुम्ही एकटे काही करू शकत नाही. मग ते कुटुंब असो, समाज असो, एखादी कंपनी असो ज्याच्यासाठी तुम्ही काम करत आहात, एखादं संशोधन असो. समजा एखादा म्हटला की नाही याचा शोध मी लावला, एखाद्या गोष्टीचा शोध मी लावला, किंवा हे गॅझेट मी तयार केलं, ते एकट्याने तयार केलेलं नसतं. त्यासाठी अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज उपलब्ध होत्या, ज्याच्यावर संशोधन आधीच झालेलं होतं. तेव्हा तुम्ही ते नवं गॅझेट तयार करू शकलात. तर इतरांच्या मदतीशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. त्या कर्तृत्व भावना न ठेवणे हा दुसरा कर्मयोगाचा दुसरा नियम आहे. कर्तृत्व भावना न ठेवणे. जर तुम्ही कर्तृत्व भावना ठेवली किंवा त्या कर्माचा अहंकार तुम्हाला निर्माण झाला, तर कर्मयोगाचा जो उद्देश आहे की तुम्ही अहंकार विरहित व्हावं आणि अधिकाधिक आनंदी सुखी जीवन जगावं, तो उद्देशच दूर ठेवला जातो.